इथेनॉल की बात मैंने की, उसका गैस स्टोव आ रहा है, उसमें 7% इथेनॉल में पानी डालकर एक गैस में डालकर गैस जैसा स्टोव जलता है, जो कमर्शियल गैस सिलेंडर से सस्ता होता है, हमारे देश का है, स्वदेशी है। देशात स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या एलपीजी गॅसला आता पर्याय म्हणून इथेनॉलचा वापर केला जाणार। यापूर्वी आपण पेट्रोलमध्ये इथेनॉलचं मिश्रण पाहिलं आणि आता घरगुती स्वयंपाकासाठी देखील इथेनॉलचे स्टोव उपलब्ध करून देण्याच्या दिशेने केंद्र सरकार काम करत आहे। त्यामुळे आता भविष्यात स्वयंपाकघरात देखील एलपीजी सोबत इथेनॉलचाही पर्याय उपलब्ध होऊ शकतो। खरं तर देशातील एलपीजीचा मोठा हिस्सा परदेशाहून आयात केला जातो। जागतिक बाजारातील चढ उतार किंवा युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजीच्या किमती वाढतात, त्यामुळे स्वदेशी आणि पर्यावरणपूरक पर्याय शोधण्यावर सरकार भर देत आहे। याच पार्श्वभूमीवर इथेनॉल स्टोवचा वापर वाढवण्यासाठी धोरण देखील तयार केलं जाते। मात्र हे स्टोव गॅस सिलेंडरवर चालणार नाही, त्यामध्ये द्रव्यरूप इथेनॉल भरले जाईल आणि त्याद्वारे स्वयंपाक करता येईल। सुरुवातीला काही शहरांमध्ये किंवा निवडक भागांमध्ये या प्रकल्पाची चाचणी होईल, त्यानंतरच मोठ्या प्रमाणावर याचा विस्तार होईल। तुम्हाला काय वाटतं, एलपीजीला पर्याय म्हणून इथेनॉलचे स्टोव देणं योग्य आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका।